नमस्कार, मी ऐश्वर्या. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. लोक म्हणतात प्रेम आंधळं असतं, पण मला वाटतं माझं प्रेम हिरवं आहे. कारण माणसांपेक्षा आजकाल मला झाडं जास्त समजायला लागलेत. माझ्या या झाडं लावायच्या वेडाने घरातल्यांना कसं वेड लावलं, हेच मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर साधारण 1 महिन्यापूर्वी मी कोकणात फिरायला गेले होते. कोकण ट्रिप म्हटलं तर त्यामध्ये रत्नागिरी तर आलंच. रत्नागिरीची ती दाट झाडं आणि हिरवं गच्च निसर्ग पाहून अशीच झाडं आपल्या पण घरी असावीत अशी माझी इच्छा तीव्र झाली होती. रत्नागिरी एक्सप्लोअर करत असताना मला त्या ठिकाणी पोमंडीच्या शासकीय रोपवाटिकेबद्दल माहिती भेटली. मग तिकडे जायला निघाले मी. तिथे पोहोचल्यावर आमची भेट तिथे असलेले कृषी अधिकारी कुंभार सर यांच्यासोबत झाली. आणि नशीब असं की कुंभार सर पण पंढरपूरचेच निघाले. गावाकडचा माणूस भेटला की आपला संवाद अजूनच वाढत जातो. त्यांनी मला माझ्या आवडीनुसार काही झाडांची नावं सुचवली. मग आम्ही आंबा, नारळ, कोकम अशी छान छान रोपं खरेदी केली. सोबत त्यांनी मला फणस पण खायला दिले. म्हणजे अगदी कोकणी चव असणारे फणस होते ते. रोपं घेतली तेव्हा मे महिन्याचा तीव्र उन्हाळा चालू होता. अशा कडक उन्हात या रोपांचा सांभाळ करणे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. पण झाडांवरचं माझं असणारं प्रेमच की मी त्या रोपांना अगदी जीवापाड काळजी घेतली. आम्ही जेव्हा ती रोपं घेऊन आलो तेव्हा ती लहान असल्यामुळे टेरेसवर ठेवली. पण प्रॉब्लेम असं व्हायला लागला की टेरेसवर वारं तेव्हा खूप सुटायचं. म्हणून मी कळकांच्या बांबू आणून त्याचे तुकडे करून छोट्या छोट्या काट्या घेतल्या आणि त्या रोपांना सुतळीने बांधल्या, जेणेकरून त्यांना सपोर्ट भेटेल आणि वाऱ्यामुळे त्याच्या फांद्या वगैरे मोडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी. ते सर्व करत असताना माझा पूर्ण दिवस गेला आणि रात्र कधी झाली ते समजलंच नाही. मी आता तुम्हाला सांगते की मी कोणकोणती रोपं आणलीत. हा इथे दिसत आहे तो सुवर्णरेखा आंबा आहे. त्यामागे हापूस, पायरी, तोतापुरी आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून मी केंट हा मूळचा आफ्रिकन प्रजातीचा असणारा आंबा आणलाय. तो अगदी 90% म्हटलं तरी आपल्या हापूस सारखीच चव असती. त्याच्यानंतर दूधपेढा याची चव अगदी त्याच्या नावाप्रमाणेच पेढ्यासारखी लागते. नंतर मी काही नारळाची पण रोपं आणली होती. तर नारळाच्या कलमामध्ये ग्रीन डॉर्फ हे कमी उंचीचं झाड होतं. ही आपल्या पश्चिम किनारपट्टीवरची हायब्रिड नारळाची व्हरायटी आहे. सगळ्यांना माहीत असेल. या झाडाला अगदी कमी उंचीवर भरपूर नारळ लागतात. यासोबतच मी येलो डॉर्फ पण आणलं होतं. सोबत कोकमची व्हरायटी पण आणली होती एक. आता काही दिवसांनी हवामान बदलायला लागलं होतं. ऊन कमी होतं आणि तापमान सुद्धा खाली यायला लागलं. तेव्हा मी माझ्या सर्व कामातून वेळात वेळ काढून रोपं लावायचा प्लॅन केला. आता तर खरी कसरत सुरू झाली होती, कारण ही रोपं मला 3rd फ्लोअरवरून आणून खाली गाडीत ठेवायची होती. मातीच्या पिशव्या अगदी 10-15 किलोच्या पाण्यामुळे जड झाल्या होत्या. त्या सगळ्या आणून मला गाडीत ठेवून शेतात घेऊन जायचं होतं. घरातील सगळे मला मदत करत होते ह्या गोष्टीमध्ये. अखेर मी सगळी रोपं गाडीमध्ये भरली. रोपं घेऊन जात असताना वाटेमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आमची स्वारी खताच्या दुकानाकडे निघाली. जाता जाता वाटेत आम्ही रोपांसाठी खते आणि कीटकनाशकं पण विकत घेतली. तसं मी नारळाची आणि आंब्याची रोपं विकत घेतली होती, पण माझ्याकडे अजून बाकी फळांची रोपं नव्हती. ती घ्यायची माझा विचार चालूच होता. तेवढ्यात मला रस्त्यात एक नर्सरी दिसली आणि माझ्या गाडीला आपोआपच ब्रेक लागला. माझे लक्ष तिथं असलेल्या जांभूळ, पेरू, चिक्कू, आवळा, चेरी या रोपांकडे गेले. खरं सांगायचं झालं तर त्या नर्सरीमध्ये रोपं खूप काही भारी क्वालिटीची नव्हती, अगदी ओके होती. पण तिथले नर्सरीवाले दादा मला त्या झाडांबद्दल इतकी माहिती सांगत होती की मग मला रोपं घेतल्याशिवाय राहिलं नाही. मी वेळात वेळ काढून रोपं लावणीसाठी आले होते, त्यामुळे जवळची नर्सरी सिलेक्ट करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय पण नव्हता. तिथे एका कोपऱ्यामध्ये मला सोनचाफा आणि कडीपत्ता पण दिसला. मग मी त्याचं पण रोप घेतलं. गाडीमध्ये जागा नसल्यामुळं आम्हाला आहे ती रोपे शेतात उतरवून यावी लागणार होती. त्यानंतर आम्ही शेताकडे निघालो. शेतामधून पोहोचताना सुरुवातीला कोकणामधून आणलेली रोपे कारमधून उतरवून घेतली आणि पटकन नर्सरीमध्ये उरलेली बाकी रोपे आणण्यासाठी निघालो. नर्सरी जवळ पोहोच नाही तोपर्यंत पावसाने आमची गंमत केली.
वारा पण खूप होता आणि पाऊस पण होता. कशीबशी रोपे मी गाडीमध्ये भरली आणि पुन्हा शेताकडे निघाले. रोपे कारमधून उतरवतच आहे तेवढ्यात पप्पा म्हटले JCB येत आहे. सकाळपासून JCBची वाट आम्ही बघत होतो, कारण एवढ्या सगळ्या रोपांना हाताने खड्डा काढणे शक्य नव्हते. मग लगेच आम्ही रोपांसाठी लाईन आउट मारायला सुरुवात केली. लाईन आउट मारताना मी 2 झाडांमध्ये साधारण 14 फुटांचं अंतर ठेवलंय. मी अंतर पुढे मोजत चालत होते आणि मोहन काका त्यानुसार चुन्याने मार्किंग मागं करत येत होते. मार्किंग करत होतोच आम्ही, तेव्हा JCB आला होता. JCB येताच पप्पानी JCB ऑपरेटरला काही सांगितलं होतं की खड्डे कसे काढायचे आहेत, साईज किती ठेवायची, खड्ड्यांमध्ये डिस्टन्स किती ठेवायचे. शेतीचं काम आणि ते उन्हात आणत, पण म्हणतात ना, चांगले काम करायला निघालो की सोबती मिळतात. माझ्यासोबत लाईन आउट काढायला शेजारचा मोत्या पण मदतीला आला होता. नंतर मी एकटीने सर्व लाईन आउट मारून काम उरकून घेतले. तर तेवढ्यात आम्ही उरलेली नर्सरीमधून आणलेली रोपं कारमधून उतरून घ्यायला सुरुवात केली. हे कडीपत्त्याचं रोप आहे. हा आपला सगळ्यांचा आवडता चिक्कू. नंतर हा आहे तो छोटा आवळा. हे आपले कोकण भाडोळी प्रजातीचं जांभूळ आहे. हे झाड खूप मोठं होत नाही, पण ह्याचे फळं मात्र नॉर्मल जांभळापेक्षा मोठे असतात. त्यानंतर हे आहे ते अंजिराचं रोप. हा आहे तो मोठा आवळा. आणि शेवटी म्हणजे ते आपले आवडते पेरू. तोपर्यंत तिकडे JCBचं खड्डे काढून झाले होते. खड्डे काढून झाल्यावर आम्ही त्या खड्ड्यांमध्ये योग्य पद्धतीने आळी बनवून त्यामध्ये रोपं लावायला घेतली. कोणत्याही कामाची सुरुवात ही नेहमी नारळ वाढवून करतात, त्याचप्रमाणे आम्ही श्री गणेशा हा सर्व नारळाचं रोपं लावूनच केला. त्यानंतर बनवलेल्या आळ्यामध्ये आम्ही खते आणि कीटकनाशके मिसळून एक रोप लावायला घेतले. नारळाच्या झाडांना जसं वय वाढेल तसं आकार वाढतो आणि जागा खूप लागते. ह्या हिशोबाने मी मध्ये एक आंब्याचं रोप लावलं होतं. रोपाची मुळे जर नीट मातीमध्ये घट्ट पकडली नाही तर रोप जळून जातं, तर त्यामुळे रोपाची मुळे घट्ट मातीमध्ये रुजतील याची आम्ही काळजी घेतली. अशा प्रकारे सगळेजण आपल्या मेहनतीनं काम करत होते. मी मोहन काकांना रोपांना कीटकनाशक आणि खतं घालण्यास मदत करत होते. एवढे सगळे काम करताना संध्याकाळ कशी झाली हे समजलेच नाही. तोपर्यंत बऱ्यापैकी 22 रोपे लावून झाली होती. उरलेली रोपं कारमध्ये भरून आम्ही घरी निघालो. बाकी रोपं उद्या सकाळी येऊन लावणार होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे गणरायांचे दर्शन घेऊन पुन्हा शेताकडे निघालो. आजचे वातावरणही खूप छान होते. निघताना आम्ही ड्रिपचे सारे साहित्य सोबत घेऊन निघालो होतो, कारण आज झाडांना पाणी घालायचं होतं. शेतामध्ये पोहोचतोच मी सगळे रोपे प्रत्येक खड्ड्याजवळ नेऊन ठेवली. त्यानंतर काल झालेल्या पावसाचा गोंधळ पाहता खते पाठीमध्ये भरून रोपाजवळ नेण्याचा निर्णय घेतला. शेतीचे काम दिसायला जितके सुंदर वाटते, पण प्रत्यक्षात खूप सारी मेहनत घ्यावी लागते. घामाच्या धारा व्हायला लागतात अक्षरशः, तेव्हा कुठे काहीतरी हिरवं सोनं उगवते. हे मी सुरुवातीला रोपाच्या मुळांना कीटक लागू नयेत यासाठी फॉरेट टाकून घेत होते. त्यानंतर लगेच त्यावर माती ओढून घेतली, जेणेकरून रोपांची मुळे कीटकनाशकाला लागू नयेत, कारण त्यामुळे सुद्धा रोपं जळण्याची शक्यता असते. त्यानंतर निंबोळी पेंड आणि सुपर फॉस्फेट मातीमध्ये प्रॉपर मिक्स करून घेतली. मग त्यामध्ये रोपं रुजवून कडेने माती टाकून रोपाची मुळे झाकून घेतली. रोपं लावता लावता या सगळ्या व्यापामध्ये दुपार कधी झाली समजलंच नाही. त्यानंतर आम्ही जेवण करायला घेतले. आज पहाटे उठून मम्मीने जेवणाचा डब्बा बांधून दिला होता मला. जेवण होतच होतं. जेवण झाल्यावर नंतर मी रोपांना पाणी द्यायला चालू केलं, कारण 2 दिवस झाल्यापासून सर्व रोपांचा प्रवास चालू होता. त्यामुळे माती घट्ट बसून त्यांची तहान भागावी यासाठी प्रत्येक झाडाला डायरेक्ट ड्रिपची पाईप लावून मी पाणी दिलं होतं. त्यानंतर लगेच पाईपला ड्रिपर्स लावून घेतले. सुरुवातीला आम्ही खूप ट्राय केला, आमच्याकडून एक होल पण पडेना. मग मोहन काकांना एवढा अनुभव की त्यांनी पटकन ड्रिपर लावून घेतले. अशा प्रकारे संध्याकाळपर्यंत सगळी रोपं लावून त्यांची पाण्याची सोय करून झाली होती. झाडे लावायच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला एक गोष्ट तीव्रपणे जाणवली, ती म्हणजे झाडे लावणे ही एक दिवसाची गोष्ट नाही. ही एक अतिशय लॉंग टर्म प्रोसेस आहे. ही कधीच स्वतःचा स्वार्थी विचार करून लावली जात नाहीत. आज मी लावलेल्या झाडांची फळे उद्या कोण खाईल यांनी काहीच फरक पडत नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, त्याची परतफेड करण्याची एक संधी असते. मला असं वाटते की जमेल तसे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावलं पाहिजे.
पण हो, नुसतं झाड लावून काही उपयोग नाही आहे किंवा झाड लावणे हा एक टास्क किंवा छंद नाही. त्याहून मोठे आव्हान असते म्हणजे झाडं जगवणे आणि त्याचा सांभाळ करणे. तर ते आपण व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. तर हा असा होता माझं झाडं लावण्याचा आजचा ब्लॉग. तर माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हालाही अशा नवनवीन गोष्टींचा छंद असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.